नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ठरलं तर मग या मालिकेचा 25 नोव्हेंबरचा भाग मी घेऊन आली आहे. तर आपण बघितलं होतं शनिवारी की अर्जुननी थेट या सायलीला विचारलंय, तुम्ही आज MK रोडवरच्या कॅफेमध्ये गेला होतात ना, आणि तिथे तुम्ही एका मुलाशी बोलत होतात. तुम्हाला रात्री अपरात्री मेसेजेस येतात आणि मेसेजमध्ये काय काय म्हणतोय तो माणूस, तुम्हाला तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतोय. एक्झॅक्ट काय शब्द होते? तो तुम्हाला म्हणतोय, तुमच्याशी कितीही बोललं तरी मन भरतच नाही माझं, हो की नाही? हे चाललंय तुमचं. वा वा वा, कोण होता तो मुलगा? अर्जुन सायलीला एकदम असा डाऊट घेऊन प्रश्न विचारतोय. आता सायली त्याला हळूच म्हणते, तुम्ही माझा पाठलाग केला, तुम्ही माझा फोन पण उघडलात. अर्जुन म्हणतो, ते महत्वाचं नाहीये मिसेस सायली, आधी तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अच्छा, म्हणजे तुम्ही मला असं म्हणाल ना की हे सगळं मी गैरसमज करून घेतोय, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. ते मेसेजेस मी स्वतः वाचले तुमच्या फोनवर, आणि मला खात्री आहे की ते मेसेज तुमच्या फोनमध्येच असतील. दाखवा मला, दाखवा तुमचा फोन. आता सायलीच्या हातातच फोन असतो. अर्जुन तो फोन तिच्या हातातनं हिसकावत ते मेसेजेस तिला दाखवतो पुन्हा आणि म्हणतो, वा बघा, अजून पण नंबर तुम्ही सेव्ह केलेला नाहीये, बघा बघा माझ्याकडे पुरावे आहेत. अर्जुन आता ते मेसेजेस सायलीला मोठ्याने वाचून दाखवतो. बघा काय मेसेज आहे, तुझ्याशी कितीही बोललं तरी मन भरत नाही, आता आपण लवकरच भेटू, नाहीतर तूच मला भेटायला ये. उद्या फोनवर बोलू, मग ठरवू आपण कुठे जायचं ते. म्हणून आज तुम्ही या माणसाला तिकडे ते कॅफेमध्ये भेटायला गेला होतात ना? नाही गेला होतात की नाही कॅफेमध्ये? बोला बोला, गप्प का आहात तुम्ही? बोला ना, आता का गप्प बसल्यात? अर्जुन तो फोन दाखवून दाखवून सायलीला असा जाब विचारत असतो, पण सायलीला मात्र अर्जुनकडे बघून इतकं हसायला येतं की ती बिचारी हसून हसून बेजार होऊन जाते. आता सायली हसताना बघून अर्जुनला राग येतो आणि म्हणतो, काय काय चाललंय हे? हसताय का तुम्ही? ही कोणती पद्धत झाली वागायची माझ्याशी? आता सायली म्हणते, माझ्यासाठी एक छोटंसं काम कराल का प्लीज? तुम्हाला इतका राग आलाय ना सर, तुम्ही एक काम करता का? तुम्ही त्या नंबरवर फोन करून बघा ना, तुम्हाला थेट त्या माणसाशी बोलता येईल. अर्जुन म्हणतो, मी फोन करू? आता सायली म्हणते, काय झालं? करा करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते प्रेमाचे मेसेजेस मला कोण करत होतं ते. करा करा, फोन करा. आता अर्जुन असा आविर्भावामध्ये तो फोन हातात घेतो आणि म्हणतो, असं आहे काय? थांबा, बोलतोच मी आता फोनवर. आणि आता त्याने त्या मेसेजेसवर कॉलबॅक केलाय आणि आता फोन करून त्याने अगदी एकदम म्हणजे असा रागाचा आविर्भाव आणून, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय मी, कोणाचा नंबर आहे हा? कोण बोलतंय? आता तिकडनं प्रतिमा आत्या म्हणतात, मी बोलते, प्रतिमा आत्याचा नंबर आहे हा. अर्जुनचा आवाजच खाली जातो आता. अर्जुन म्हणतो, काय? प्रतिमा आत्या तू? अर्जुनची उडाली आहे भांबेरी. आता अर्जुन म्हणतो, अगं आत्या तुझा नंबर आहे हा? मग आता ह्या प्रतिमा आत्या म्हणतात, अरे हो, म्हणजे हा माझाच नंबर आहे, पण मी तुला फोन करणार होते बेटा. अरे माझा नवीन नंबर आहे हा, मी तुला फोन करून सांगणार होते, पण सायलीने तुला सांगितलं का रे आधीच? आता अर्जुन म्हणतो, हो दिलाय सायलीने नंबर तुझा मला. आता त्याला काही सुधरे ना पुढे काय बोलावं. तो प्रतिमा आत्याला म्हणतो, ते मी तुझ्याशी नंतर बोलू का ग? मग आता ही सायली त्याच्याकडे बघून अजून हसत असते. मग आता ही प्रतिमा आत्या म्हणते, हो चालेल बेटा, पण तू ना घरात कोणाला सांगू नकोस की हा नंबर माझा आहे म्हणून. नाही म्हणजे आता माझ्याकडे स्वतःचा फोन आहे ना, तर मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. म्हणूनच सायलीला पण तेच सांगितलं होतं अरे मी, की कोणाला सांगू नकोस. अर्जुन म्हणतो, हो बरोबर, धक्का देता येईल ना तुला आत्या, बरोबर आहे, नाही सांगत. आता प्रतिमा आत्या त्याला थँक्यू म्हणतात आणि आता अर्जुन जरा कावरा बावरा होऊन जातो बरं का. फोन ठेवून देतो तेव्हा सायली त्याला एवढी चिडवते आणि म्हणते, अगं बाई, कोण करत होतं मला प्रेमाचे मेसेजेस, सांगा बरं. आता अर्जुनचं तोंड इतकं बारीक झालंय की विचारू नका. आता सायली म्हणते, अहो सर, कोण बरं करत होतं मला प्रेमाचे मेसेजेस, कळलं का तुम्हाला? नाही म्हणजे मी तुम्हाला का बरं सांगितलं नसेल? मग अर्जुन म्हणतो, आता मला कसं कळणार ना की प्रतिमा आत्याचा नवीन नंबर आहे तो? आता सायली म्हणते, अहो असं कसं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे पुरावे होते ना, पण ते मी तुमच्या आत्याशी बोलतेय त्याचे पुरावे होते, हे फक्त तुम्हाला माहिती नव्हतं.
पण मी तुमच्याशी कधी काहीही खोटं बोलत नाही हो. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. तुमच्याशी काय बरं मी खोटं बोलणार. आता एवढी मोठी हिंट ही सायली त्याला स्वतःहून देतीये, तरी हा नुसता आपला विचार करतोय बिचारा आणि तिला म्हणतो सॉरी. मग सायली म्हणते काही हरकत नाही, होऊ शकतो गैरसमज. बरं मी जाऊ का खाली आता, का आणखीन काही पुरावे दाखवणं बाकी आहेत मला? अर्जुन आता नाही म्हणतो तिला चुपचाप. आता सायली खाली जात असते आणि मग म्हणते म्हणजे मी स्वयंपाकघरातच असणार आहे बरं का मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. खाली जाऊन तुम्हाला फोटो वगैरे पाठवू का, म्हणजे तुमच्याकडे पुरावे राहतील ना. सायली अर्जुनची मजा घेतीये. बिचारा अर्जुन कसं तरी झालंय त्याला. आता सायली खाली गेल्यावर तो अजून कसं नसं तोंड करतो की अरे देवा खाल्ली मी माती. पण आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो, इंटरेस्टिंग दाखवलाय. पण आता त्या प्रोमोच्या संदर्भात एक आहेच, म्हणजे जो आपला अंदाज होता ना तसं काहीतरी वाटतंय खरं, पण तरी यांचं प्रपोज होणार आहे असं मी ऐकलंय. आता बघूयात काय घडतंय ते. सायली स्वयंपाकघरात जाते आणि विचार करते कुसुमताईशी बोलायचंच राहिलं असं म्हणून तिने कुसुमला कॉल केलाय आणि म्हणते अगं कुसुमताई मगाशी तुझ्याशी बोलायचंच राहिलं, बोल ग काय म्हणत होतीस. कुसुम म्हणते बरं झालं फोन केलास तू, अगं माझा जीव वर खाली होत होता ग सायली. सायली म्हणते का ग काय झालं कुसुमताई. कुसुम म्हणते सायलीला अगं सायली मधुभाऊंना फोन केला होता मी, त्यांनी ना तुझ्या सुखी संसाराचं तोंड भरून कौतुक केलं ग माझ्याकडे. म्हणाले जावई बापूंचं सायलीवरचं प्रेम बघून मला जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे, नाहीतर माझा जीव गेला असता ग. सायली म्हणते हो का ग कुसुमताई असं म्हणाले मधुभाऊ. तेव्हा ही कुसुम म्हणते हो न ग खरंच असं म्हणाले, पण न सायली त्यांना जर त्यांच्या जावयाचं प्रेम कॉन्ट्रॅक्ट साठी केलेलं नाटक आहे हे जर मधुभाऊंना कळलं तर, हे बघ सायली मधुभाऊंना सहन नाही होणार ग. तू लवकरात लवकर अर्जुन सरांच्या मनात काय येते जाणून घे न ग. आता सायली म्हणते माझा तोच प्रयत्न आहे ग कुसुमताई, पण ती गोष्ट इतकी महत्वाची आहे ना की मला ती अशी सहज नाही ग करायची, म्हणजे त्यासाठी वेळ आणि जागा दोन्ही जुळून यायला हवं ना. आता ही सायली फोनवर बोलतच असते, तेवढ्यात अर्जुन येतो तिथे पाणी पिण्यासाठी आणि आता सायली त्याला म्हणते सर मी कुसुमताईशीच बोलते बरं का, वाटलं तर माझ्या फोनमध्ये नाव बघून घ्या. सायली कुसुमशी बोलता बोलता थांबते आणि या अर्जुनला आधी सांगते की मी कुसुमशी बोलते बरं. आता अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली किती एम्बॅरेस करताय मला, म्हणजे लाजवताय का मला. असं काही नाहीये. आता तो बिचारा पाणी पितो आणि निघून जातो तिथून. आता लगेच ही कुसुम म्हणते काय ग चिडका बिब्बा होता का तिथे, काय म्हणाला तो, आणि माझं नाव का दाखवलंस तू त्याला. सायली म्हणते अगं नाव नाही दाखवलं, मी त्यांना पुरावा दाखवत होते. आता यांच्या दोघींचं बोलणं आता जरा थोडं थांबवलंय. आता इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो ए काय रे कुठे होता रे तू, तुझ्या सोबत काहीतरी शेअर करायचं होतं मला, काहीतरी बोलायचं होतं आणि तू गायब. आता चैतन्य म्हणतो अरे तर देसाई केसच्या विटनेसशी बोलायला गेलो होतो, मी काम करत होतो, काय झालं अर्जुन. अर्जुन म्हणतो अरे बाबा ते ना ते मी थोडस जरा ते मी माती खाल्ली रे थोडीशी. चैतन्य म्हणतो काय परत. अर्जुन म्हणतो ए परत काय रे, मी काय नेहमी माती खात असतो का. चैतन्य म्हणतो हो. आता अर्जुन त्याच्याकडे चिडत बघतो आणि म्हणतो अरे त्याचं काय झालं माहितीये का, जरा छोटस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, जरा छोटस. चैतन्य म्हणतो काय छोटस. अर्जुन म्हणतो अरे हो रे एकदम छोटस होतं, पण थोडं मोठं होतं रे ते मिसअंडरस्टँडिंग. आता चैतन्य म्हणतो अरे देवा आता काय करून ठेवलंयस तू अर्जुन. अर्जुन म्हणतो अरे काय झालं माहितीये का, मिसेस सायलींना रात्री बेरात्री एका वेगळ्याच नंबरवरून अननोन नंबरवरनं मेसेजेस येत होते, म्हणून मग ते मी मेसेजेस. आता चैतन्य ते सगळं मन लावून ऐकतो आणि अर्जुनने त्याला सगळं सांगितलंय, म्हणजे अर्जुनचे नुसते ओठ हलतात असं त्यांनी दाखवलं आणि जे काही झालंय 2-3 दिवसामध्ये ते सगळे प्रसंग दाखवलेत की सायली सांगत नसते कोणाचे मेसेजेस आहेत आणि हा तिचा पाठलाग करतो त्या कॅफेपर्यंत वगैरे वगैरे. त्यावर चैतन्याचे काहीसे असे हावभाव आहे, पण बिचारा चैतन्य खरं तर त्याने जरा इन्व्हॉल्वमेंट कमीच दाखवली आहे या प्रकरणामध्ये. असं त्यांनी करायला नको होतं प्रेक्षकांनो. ऍक्च्युली ना माझं असं म्हणणं होतं की ह्यांनी त्या चैतन्याच्या थ्रू आणि कुसुमच्या थ्रूच या दोघांचं प्रेम कन्फर्म करायला हवं होतं, मग आणखीन छान वाटलं असतं. तर आता बघा
इकडे सायली आणि कुसुमचं बोलणं त्यांनी पुन्हा दाखवलंय. पण आधी चैतन्याने मात्र हे सगळं ऐकल्यानंतर डोक्याला हात मारून घेतलाय. अरे देवा, काय केलंस तू हे? मग आता सायली कुसुमला सांगते बरं का, की अगं कुसुमताई, काय झालं माहितीये का? अगं आज ह्यांनी कमालच केली. कुसुम म्हणते, काय केलं ग त्या चिडक्या बिब्याने? सायली म्हणते, अगं त्यांचा ना जरा गैरसमज झाला की कोणीतरी मला प्रेमाचे मेसेजेस करते म्हणून. त्यांच्या नकळत मी कुठल्या माझ्या मित्राला जाऊन भेटते म्हणून. आता ही कुसुम म्हणते, अगं बाई, असं का वाटलं त्याला? मग आता सायली म्हणते, अगं ते सोड, पण महत्वाचं हे की त्यांना असं वाटलंच नाही की, म्हणजे असं वाटत होतं त्यांना की मी कोणाच्या प्रेमात पडू शकते. आता ही खरं तर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे या सगळ्या गोष्टीचे हे चिन्ह असू शकतील का ग कुसुमताई? आता ही सायली बघा त्या कुसुमला बिचारीला विचारतीये. ही कुसुम तिच्या डोक्यात सगळं निगेटिव्ह भरवते आणि म्हणते, अगं म्हणजे असेलही कदाचित, पण त्याला अशी भीती वाटत असेल की म्हणजे घरच्यांसमोर कॉन्ट्रॅक्टचं सगळं आलं तर तोंड घशी पडतील ना ते, त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत असेल. मग आता सायली म्हणते, हे असं असेल का ग खरंच कुसुमताई? मग कुसुम म्हणते, बाई मला काही कळून नाही लागलं काय असेल आणि काय नाही, पण तू तुझं प्रेम व्यक्त करून बसलीस आणि त्यांच्या मनात काही नाहीये असं नको ग बाई व्हायला. तसं कुसुमला खूप काळजी पण वाटते सायलीची. पण सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, मला नाही वाटत असं काही असेल म्हणून. पण एक सांगू का कुसुमताई, मला एक गोष्ट कळतीये, कुठल्या ना कुठल्या मार्गाने ना त्यांच्या मनात काय आहे ते मी शोधून काढते. मला जेव्हा कळेल ना त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे, तेव्हा मी सुद्धा त्यांना निर्धास्तपणे सांगून टाकेल की मी त्यांच्या किती प्रेमात पडलीये ते. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या दोघांनाही आधी कन्फर्म करायचंय की खरंच कुछ है क्या गडबड. पण आता यांचीच गडबड होते की काय काय की नेहमीप्रमाणे. आता इकडे चैतन्य ओरडतो अर्जुनला आणि म्हणतो, एक दिवस मी तुला मोकळं सोडलं आणि तू तुझ्या बायकोवर संशय घ्यायला लागलास अर्जुन. अर्जुन म्हणते, नाही रे, संशय बिंशय असं काही नक्की नाही सांगता येत ते. नाही म्हणजे एक्झॅक्टली त्यावेळेला मला कळलं नाही रे, कसं वागायचं कसं नाही ते समजत नव्हतं ना मला. आणि अरे काय झालं त्यानंतर मिसेस सायली म्हणाल्या ना, ते तर मला कळलंच नाही रे. चैतन्य म्हणाला, काय म्हणाली रे ती? मग आता अर्जुन म्हणतो, अरे त्या म्हणाल्या की मी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय असेल? अर्जुन आता मांडे बांधायला लागलाय स्वप्नांचे. आता तो म्हणतो, अरे म्हणजे त्यांच्या मनात असेल ना, की त्यांच्या मनात आहे ना की मी, म्हणजे त्याला काही सुधरे ना काय बोलावं. मग तो म्हणतो की अरे म्हणजे त्या आता घर सोडून जाणार नाही ना, त्यांच्या मनात फिलिंग्स असतील माझ्यासाठी, त्या कधीच घर सोडून जाणार नाही ना. मग चैतन्य म्हणतो, अरे बाबा ए अर्जुन, अरे हे असं कसं कळल रे? नाही तू एक काम कर, सगळी कटकटच मिटवून टाक, सरळ जा सायली समोर आणि प्रपोज करून टाक बरं तिला. अर्जुन म्हणतो, अरे बाबा नाही रे, नाही नाही, त्या अशा एकदम मला सोडून गेल्या ऐकल्या तर गेल्या तर घर सोडून चिडून, तर मग मी काय करू? चैतन्य म्हणतो, मग राय आयुष्यभर असाच म्हातारा होसतोर आपला हाच विचार करत बस. म्हणजे मिसेस सायलींना प्रपोज करू का नको करू? नाही अर्जुन, 80 वर्षाचा म्हातारा झालास ना तू, तरी सुद्धा असाच विचार करत बस, सायलीचा माझ्यावर प्रेम आहे का नाही, या पलीकडे तुला काही जमणार नाही अर्जुन. एक मुलगी कशी ती एक एक पाकळी काढते आणि म्हणते, शी लव्ज मी, शी लव्ज मी नॉट, शी लव्ज मी, शी लव्ज मी नॉट, एवढंच जमतं रे तुला, बाकी काही येत नाही. अर्जुन म्हणतो, अरे नाही रे चैतन्य, तसं काही नाहीये, मी त्यांना करणार आहे लवकरात लवकर प्रपोज. पण काय आहे ना, मी काय म्हणतो की त्याआधी जरा हे कळलं तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे काय नाही, मग बरं होईल ना. म्हणजे आपल्याला शोधायला हवं ना की त्यांच्या मनात खरंच माझ्याबद्दल प्रेम आहे का नाहीये. मग कसं ना, असं एकदम असं बिनधास्त होऊन मी जाऊन सांगेल त्यांना की हो मिसेस सायली, मी तुमच्या प्रेमात पडलोय. आता प्रेक्षकांनो, मला खरंच सांगा, असा कोणी अंदाज बांधतं का? काही आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात. आता जर असल प्रेम तर ही एवढी हिंट देऊ लागली त्याला तरी समजेना, म्हणजे कमालच आहे बाई यांची. अरे देवा, मालिका वाढवायला काय काय करतात. पण आता इकडे बघा, हा सीन दाखवायची गरज होती का? आता ही सायली तिच्या तंद्रीमध्ये आहे बरं का. तेवढ्यात आता तिथे ते मधुभाऊ येतात, पूर्णाजी येऊन बसतात, पण तरी हिचं लक्षच नाहीये काय विचार करतीये, हिलाच माहिती बिचारीला. आता त्या पूर्णाजी तिच्याकडे तिथे बसतात, अशा बघतात किती वेळ, पण तरी हिचं लक्षच नाही. आता थोड्या वेळाने मधुभाऊ येतात, या विमललाही आवाज देतात पूर्णाजी, ए विमल इकडे ये, असं खून करतात. विमलही तिच्याकडे बघते. आता मधुभाऊ येतात तिथे आणि म्हणतात, ए सौ बाळा,
मला जरा अर्धा कप चहा देतेस का ग? आता तरी सुद्धा सायलीची तंद्री काही अजून तुटली नाहीये प्रेक्षकांनो. त्या विमलने तिथून ताट उचललं तिच्या समोरून, तरी ही तंद्रीमध्येच. आता या पूर्णाजी मोठ्याने ओरडतात, अर्जुन तुला कॉफी पाहिजे का रे? मग सायली म्हणते, हो हो मी देते ना. म्हणजे काय, अर्जुनचं नाव घेतल्यावर हिचं तंद्री तुटलेली आहे. आता मधुभाऊ आणि या पूर्णाजी दोघंही हसायला लागतात. आता या पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, बघितलं का मधुभाऊ, हे असं आहे आमच्या घरात चालू. तुमची लेक आणि माझा नातू दोघंही असे एकमेकांमध्ये हरवलेले असतात. काय ग सायली, अर्जुनचा विचार करत होतीस ना? आता ही सायली अशी गोड लाजते. मग आता बघा प्रेक्षकांनो, मधुभाऊ म्हणतात, गेली 2 वर्ष माझ्या साऊचा असा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी तडफडत होतो, पण आता मात्र हिचा असा चेहरा बघून मी मरायला मोकळा. आता ही सायली चिडते आणि म्हणते, मधुभाऊ आता पुन्हा असं बोललात ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा. पूर्णाजी म्हणतात, अगो सायली असं का ओरडतेस त्यांच्यावर? मधुभाऊ म्हणतात, असू द्या हो, आपली लेक जेव्हा आईहून आपल्यावर अशी ओरडते ना, तेव्हा बापाची सगळी कर्तव्य पूर्ण झाली असं आपण समजायचं. मग सायली हसते गोड आणि म्हणते, मधुभाऊ चहा आणते तुम्हाला. मधुभाऊ जरा भाऊक झालेले असतात. मग सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ चहा आणते तुमच्यासाठी. सायली आता किचन मध्ये गेलेली असते चहा करायला. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, अगं तुला कळलं का बाई काही? आता सायली म्हणते, काय हो पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, अगं प्रतिमाने नवीन फोन घेतलाय म्हणे. सायली म्हणते, अहो हो पूर्णाजी, त्यांनी तुम्हाला सरप्राईज दिलं का फोन करून? पूर्णाजी म्हणतात, अगो हो ना, नवीन नंबरवरनं मला फोन आला तर मला कळलंच नाही बाई कोणाचा फोन आहे. मग मी विचारलं कोण बोलतंय, मग तिकडनं हसायला लागली आणि म्हणाली, मी प्रतिमा बोलतीये. अगं काय सांगू तुला. आणि आता पूर्णाजी मधुभाऊंना म्हणतात, अहो मधुभाऊ, आमची सायली आहे ना, ती प्रतिमाला घरी घेऊन आली होती ना, तेव्हा आमची प्रतिमा खूप घाबरलेली होती, पण आमच्या सायलीने तिला खूप जीव लावला हो. मग आमची प्रतिमा अगदी हळूहळू रुळली हो आमच्यात. म्हणजे जसा तुमच्यावर जीव लावला ना सायलीने, अगदी तसाच जीव आमच्या प्रतिमावर लावलाय. तर आता यांच्या छान अशा गप्पा सुरूच असतात. एवढ्यात प्रतिमा आत्याचा आला बाई फोन. त्यांना फोन म्हणजे चांगली मज्जा झालेली आहे प्रेक्षकांनो. जसा वेळ मिळेल तसा आपल्या इकडे फोन करत राहतात. पण छान वाटतं ना. म्हणजे प्रतिमा आत्याला फोन बद्दल जरा नवलच वाटतंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता पूर्णाजी सायलीला आवाज देऊन सांगतात, अगं प्रतिमाचा फोन आहे बघ सायली. त्यांनी व्हिडिओ कॉल केलाय बरं का प्रतिमा आत्याने. सायली पटकन चहा करता करता त्या फोन समोर येते. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आत्ताच तुझी आठवण काढली. सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही येणार होतात ना भेटायला मला? प्रतिमा आत्या म्हणतात, हो ग येणार होते, पण घरात बरीच कामं होती. मी येईल ना 1-2 दिवसात तुला भेटायला. सायली म्हणते, 1-2 दिवसात कशाला, आजच या ना भेटायला. आता या पूर्णाजी म्हणतात, ये ना ग, आम्ही वाट बघतो तुझी. प्रतिमा म्हणते, येईल ना, आजच येईल, आग्रह करतायत तर मलाही तुम्हाला भेटायचंच होतं. आता लगेच ही प्रिया येते समोर आणि म्हणते, कशी आहेस पूर्णाजी, किती दिवस झाले ग, आपली भेटच नाही झाली. पूर्णाजी म्हणतात, अगं परवाच तर आली होतीस ना घरी. मग आता प्रिया लगेच म्हणते, अरे हा, पण काय ना पूर्णाजी, मी तुला 2 तास जरी भेटले नाही ना तरी मला चैन पडत नाही ग. असं वाटतं खूप दिवसापासून भेटलेच नाहीये मी. आज येते मी आईला घेऊन. आता पूर्णाजी म्हणतात, तू कशाला त्रास घेतेस, माझी प्रतिमा येईल ना एकटी. आता लगेच ही म्हणते, हो म्हणजे आई येऊ शकते एकटी, पण काय आहे ना, तितक्या वेळ आम्ही एकत्र टाइम स्पेंड करू ना, आम्ही गप्पा मारायला येतो की छान. काय ग आई, आम्ही आता फोन ठेवतो, आवरावं लागेल ना, निघतो बाय. असं म्हणून हिने लगेच फोन ठेवलाय बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा तुमच्या आलं का लक्षात, नेमकं आता हे चिठ्ठी प्रकरण चालू होणार आणि ही बया तिथे जाऊन घुसणार. आता लगेच ही प्रतिमा आत्याला म्हणते, ए आई चल ना, जायचं ना, आपण आवरू ना. पण बहुतेक तरी प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावरनं वाटतंय की हिने त्यांच्या सोबत जावं अशी त्यांची इच्छा नाहीये. मग लगेच प्रिया ते ओळखते आणि म्हणते, आई मला माहितीये तुला भीती वाटते ना, मी तिथे जाऊन काही वेडवाकडं वागेल, पण आई मी तुझी शपथ घेऊन सांगते, देवा शपथ सांगते, मी कधीही काही वेडवाकडं वागणार नाही ग आई. पण जर तूच माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि बाकी कोण कसं विश्वास ठेवेल ना. लगली तोंड बारीक बिरीक करून घेतलं हिने. मग आता त्या प्रतिमा आत्याला कसं तरी वाटतं. मग आता प्रिया म्हणत असते, जाऊया ना ग आई प्लीज. प्रेक्षकांनो मला ते गाणं आठवलं, आई मला खेळायला जायचे, जाऊ दे ना व.
असं तिने काहीतरी तोंड केलंय प्रियाने. जस्ट एक गंमत आठवली म्हणून शेअर केली. तर आता प्रिया खूप इन्सिस्ट करते प्रतिमात्याला, आई जाऊया ना, मी खरंच तिथे काही वेडवाकडं नाही वागणार ग, खरंच नाही वागणार. आता बिचाऱ्या त्या प्रतिमात्या थोडीच नाही म्हणणार होत्या हिला. तर आता त्या म्हणतात हो चालेल जाऊया आपण. मग आता ही लगेच खुश होते आणि म्हणते थँक्यू आई, थँक्यू, चल चल. आता इकडे बघा अर्जुनचा प्लॅन चालू झाला लगेच. मिसेस सायलींना कसं सांगायचं, कसं प्रपोज करायचं. आता तो चैतन्याला म्हणत असतो, हे चैतन्य मला ना कन्फर्म मिसेस सायलींचं माझ्यावर नक्की प्रेम आहे. चैतन्य म्हणतो ए अर्जुन कन्फर्म डाऊट काय असतं. नाही म्हणजे आयदर तुला कन्फर्म असेल किंवा शंका असेल तुला त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. अर्जुन म्हणतो नाही रे तसं नाही रे, म्हणजे मला डाऊट आहे पण ते आता कन्फर्म करायचं ना की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. पण ते कसं करायचं ना तेच मला कळू नाही लागलं बघ. चैतन्य आपल्या मध्ये नुसतं असं करत असतो. आता अर्जुन म्हणतो अरे यार तुझं काय चाललंय, तू पण विचार कर ना जरा माझ्यासोबत. चैतन्य आता विचार करायला लागतो. आता त्याला आठवतं की त्याने या अर्जुनला चांगला मोलाचा सल्ला दिला होता की तू मधुभाऊंची केस लांबव. तो विचार करून चैतन्य म्हणतो ए बाबा ए अर्जुन नको रे नको, मी ते सगळं जे काही केलं ना ते आता मला आठवतंय, नको नको नको, सॉरी बाबा सॉरी, या बाबतीत मी तुझी मदत करू शकतच नाही. मागच्या वेळेला मी तुला मूर्खासारखा सल्ला दिला, तू माझी आयडिया उडवून लावली होतीस तरी सुद्धा एवढा मोठा गोळ झाला होता. नाही रे बाबा नाही, सॉरी, या वेळेला सॉरी. सायली वहिनी तुझी बायको आहे, तिच्या मनात काय आहे काय नाही ते तुझं तू बघ बाबा, काढून घेते. आता याने हात वर केलेत बरं का प्रेक्षकांनो. आता हा अर्जुन त्या चैतन्याजवळ जाऊन म्हणतो ए काय म्हणालास चैतन्य तू आत्ता, परत बोल ना. चैतन्य म्हणतो अरे तेच सायली वहिनीच्या मनात काय आहे ते तू ओळख ना. अर्जुन म्हणतो नाही रे त्याच्या आधी मिसेस सायली माझ्या कोण आहेत. मग आता चैतन्य म्हणलो काय म्हणालो मी. अर्जुन म्हणतो फटका दिला आता तुला मी, सांग ना बोल ना पटकन काय म्हणाला होतास तू. आता चैतन्य म्हणतो औ असं का, सायली वहिनी तुझी बायको आहे ते होय. अर्जुन आता बायको हा शब्द धरतो आणि आता किती वेळ हसत राहतो मनाशी. आता ते चैतन्य ओळखतो आणि म्हणतो अर्जुन सर बघा बघा दिवसा ढवळ्या तुम्ही स्वप्न बघा, मी नंतर येतो. आता अर्जुन म्हणतो ए अरे ए थांब, ये बाबा कुठे चाललायस तू, विचार करायचा आहे ना आपल्याला, चल विचार करतो आता. चैतन्य विचार करताना नुसतं मान इकडे तिकडे फिरवतोय आणि विचार करायची ऍक्टिंग करतोय, पण त्याने विचार सगळा अर्जुनवर सोडवलेला आहे हे मात्र खरं आहे. तर आता प्रेक्षकांनो यांच्या ह्या गमती जमतीवर आजचा हा भाग त्यांनी संपवलाय, पण छान दाखवला आजचा भाग, अगदी खुसखुशीत होता असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता ही महामाया तिथे उद्या येणार आहे. एक ते ही चिठ्ठी बदलल, नाहीतर त्या म्हणजे सायलीला एकदम असं भस्कन काहीतरी भॉबी करल ती चिठ्ठी वाचताना, असं हिचं काहीतरी डिस्टर्ब दाखवणार आहे. पण डोंट वरी, प्रतिमा त्या आहेत ना तिच्यासोबत, तर कदाचित तिचा प्लॅन फ्लॉपही होऊ शकतो, जसा नेहमीप्रमाणे होतो तसा. बघूयात आता पुढे काय घडतंय ते थोड्या वेळाने घरोघरी. आणि LPचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका प्रेक्षकांनो. हा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. खूप उत्सुकता लागली आहे मला, खरंच अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रपोज करतील का बघूयात पुढे. आणि उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय प्रेक्षकांनो. अर्जुन सायलीला ती चिठ्ठी लिहितो आणि विचार करतो या जर हसल्या ही चिठ्ठी वाचून तर माझ्या प्रेमात येत ह्या असं मला हिंट मिळेल वगैरे वगैरे. पण ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.